महायुती संदर्भात। महायुतीची मुंबईत महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद होणार आहे। तर महायुतीच्या फलकावर राज ठाकरेंचा फोटो, तर फलकावरून बच्चू कडूंचा फोटोच गायब आहे। तर लोकसभा निवडणुका लागलेल्या आहेत। तर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच राजकीय पक्ष म्हणजेच महायुतीकडून आणि महाविकास आघाडीकडून बैठका घेतल्या जातात, सभा घेतल्या जातात, प्रचार करताना ते दिसतायत। मात्र महायुतीची आज पत्रकार परिषद होते आणि या पत्रकार परिषदेत जे फलक लावलेले आहेत त्या फलकावरून बच्चू कडूंचा फोटो गायब आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी डॅरिल मिरांडा। डॅरिल, महायुतीची पत्रकार परिषद होते, मात्र या पत्रकार परिषदेत जे फलक लागलेले आहेत त्या फलकावर राज ठाकरेंचा फोटो आहे, मात्र बच्चू कडूंचा फोटोच गायब आहे। या संदर्भातील ताजा तपशील। प्रज्ञा, आज मुंबईत महायुतीची पत्रकार परिषद होणार आहे। मंत्री दीपक केसरकर असतील, मंत्री अनिल पाटील असतील, प्रसाद लाड हे माध्यमांना संबोधित करणार आहेत। आपण पाहिलं तर काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे आणि आज जी पत्रकार परिषद होणार आहे त्या पत्रकार परिषदेच्या बॅनरवर राज ठाकरे यांचा फोटो लावण्यात आला आहे। पण मात्र आपण दुसरीकडे पाहिलं तर महायुतीचे घटक असलेले बच्चू कडू यांचा मात्र या बॅनरवर फोटो लावण्यात आलेला नाही। आपण पाहिलं तर नवनीत राणा यांना उमेदवारी दिल्यानंतर बच्चू कडू हे नाराज होते। त्यांनी म्हटलं आहे की मी नवनीत राणा यांना मदत देखील करणार नाही असं त्यांनी वक्तव्य देखील केले आहेत। आणि आज जी महायुतीची एक महत्त्वाची पत्रकार परिषद होते त्या पत्रकार परिषदेच्या बॅनरवर बच्चू कडू यांचा फोटो देखील लावण्यात आलेला नाही आणि हा कुठेतरी आता आपण म्हणू शकतो की बच्चू कडूंना एक धक्का देखील आहे, कारण जी भूमिका घेतली आहे बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्या विरोधात त्याचाच एक फटका आपण म्हणू शकतो की हा फटका आहे बच्चू कडू यांना। प्रज्ञा जी धन्यवाद डॅरिल, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर महायुतीची मुंबईत महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद पार पडतेय। या पत्रकार परिषदेच्या पार्श्वभूमीवर फलक लावण्यात आले, मात्र या फलकावर राज ठाकरेंचा फोटो आहे पण बच्चू कडूंचा फोटो नाहीये। तर बच्चू कडू महायुतीचे घटक पक्ष आहेत की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि याची चिन्ह आता दिसू लागली आहेत।